आता पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2 वर्षापूर्वी ही घटना होती, त्यावेळेला वैभव नाईक आमदार होते आणि त्यांच्या कार्यकाळात झालं. मग वैभव नाईकच या प्रकरणात वाल्मिक कराड आहेत आणि त्यावर निलेश राणेंनी असं म्हटलंय की 2 वर्षापूर्वीची घटना घडली त्यावेळेला ती बॉडी कुठे लपवली होती हे वैभव नाईकांना माहीत आहे. त्यामुळे वैभव नाईकांचीच पोलिसांनी चौकशी करायची त्यांनी मागणी केली. खरं याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती. निलेश राणेंचे जे चुलत काका होते त्यावेळी सुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की वैभव नाईकांनी हत्या केली. आज पण ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांच्या हातात कोण आहे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या हातामुळे हे 2 वर्ष प्रकरण लपलं होतं. परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक देवघेवी शिंदे गटातल्या 2 युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक देवघेवीवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा पडली. खरं तर सिद्धेश शिरसाट गेल्या खून झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला, सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणतं पाठबळ होतं. त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याच्याच खर्चातून ते कार्यक्रम झाले होते. दहीहंडी असू देत, नरकासूर स्पर्धा असू देत, त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनरखाली हे कार्यक्रम झाले होते. आणि गेल्या 10 वर्षामध्ये हे असे हा सिद्धेश शिरसाट हा नामंची नसलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील 1 नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात. 2 वर्ष सातत्याने चालू आहे. वाळू चोरांबरोबर यांचे फोटो लागतात. त्याचबरोबर मटका व्यावसायिकांवर यांचे फोटो लागतात. गुटख्यातील एका व्यापाऱ्याकडे 50 लाख रुपयाची खंडणी यांच्याच एका माणसाने पुण्याच्या बांद्याच्या शिरसाट व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या 10 वर्षात जी परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची होती ती पूर्णपणे बोजवर झाली आणि त्यांच्या पाठीची कुठली आका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनमध्ये या निलेश राणेंनी सांगितलं की 2 वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण म्हणतो व्हिडिओद्वारे आहे. म्हणजे हा प्रकरण आमचं ते एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास 2 वर्षापूर्वी तुम्ही का करताय असे इथले आमदार सांगतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नव्हे तर 1.5 वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. शिवसेनेचे प्रवक्ते रत्नाकर जोशी याने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्याने स्पष्ट